अतिशय जबरदस्त गोलंदाज, भरधाव वेगाने चेंडू टाकण्याची क्षमता आहे. बघूया आज कशा पद्धतीने त्याची कामगिरी होईल या मैदानावरती. समोर फलंदाज बघतोय आपण तुषार पाटील. हा सुद्धा एक जबरदस्त फलंदाज बघतोय आपण. मोठे फटके मारण्याची क्षमता नक्कीच आहे. बघूया भाई कशा पद्धतीने खेळेल. फील्ड रिस्ट्रिक्शन समाप्त झाल्यानंतर क्षेत्ररक्षण आपण बघतोय. डीप स्क्वेअर लेग, डीप काऊ कॉर्नर, एक लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक बघतोय आपण. उलट्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, चांगला फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. आणि लेग बायच्या स्वरूपात धाव मिळाली. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. बघूया महेश थेरोंडेकर, एक अनुभवी खेळाडू. मॅच बॉल आलेला आहे, तो आपण घ्यायचा आहे. महेश थेरोंडेकरला बघतोय आपण. जबरदस्त फलंदाज आहे, ओपनिंग बॅटर बघतो आपण श्री गणेश थळ पालती संघाकडून. आणि एक अनुभवी खेळाडू आणि त्या अनुभवाचा वापर आज या मैदानावरती ए वॉरियर संघासाठी करावा लागेल. बघूया कशा पद्धतीने खेळतील. आशुतोषचा पुढील चेंडू महेश साठी. फुल टॉस बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली, स्ट्राईक एंड वरती नक्कीच थ्रो करण्याचा प्रयत्न, परंतु यष्ट्यांवरती थ्रो लागला नाही आणि एक धाव मिळाली आहे चेंडूवरती. नो स्ट्राईक एंड वरती जर थ्रो गेला असता कदाचित धावबाद होण्याची शक्यता होती, परंतु स्ट्राईक एंड वरती थ्रो त्याने फेकला होता आणि कोणताही नेम त्याच्यामध्ये नव्हता आणि एक धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे गेली, 9 धावा. बघूया तुषार पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आलाय, एका चौकारानिशी खेळतोय. बघूया कशा पद्धतीने पुढची फटकेबाजी करेल. आशुतोषचा पुढील चेंडू आपण पाहतोय तुषारसाठी. पुन्हा एकदा उलट्या बॅटने मारण्याचा प्रयत्न करतोय तुषार, परंतु पुन्हा एकदा टायमिंग चांगलं होत नाही, बॅटवरती चेंडू येत नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर पुढचे चेंडू आशुतोष देवकर अतिशय चांगल्या पद्धतीने टाकतोय आणि स्वतःला कमबॅक करतोय या सामन्यामध्ये. बघूया पुढचे चेंडू कशा पद्धतीने टाकेल. पुन्हा एकदा आशुतोषचा पुढील चेंडू तुषारसाठी. फुल टॉस बॉल, आडव्या बॅटने खेळलाय, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती येईल तोपर्यंत एक धाव नक्कीच पूर्ण होईल. दोन्ही संघांना एक एक प्लेयर रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू ओके, वेस्ट हाईट साठी हा रिव्ह्यू असणार आहे. पंच आपण चेक करा. टी शर्ट इन केलेले नाही आहे, त्यामुळे हा रिव्ह्यू मिळणार नाही. टी शर्ट इन करावे लागेल तरच तुम्हाला रिव्ह्यू मिळेल. टी शर्ट
इन जर केलेली असेल तरच तुम्हाला वेस्ट हाईटचा नो नो बॉलसाठी तुम्हाला रिव्ह्यू घेता येईल. जर टी शर्ट इन केलेलं नसेल तर तुम्हाला तो वेस्ट हाईटचा रिव्ह्यू मिळणार नाही. धावसंख्या आपण बघतोय डबल फिगर्समध्ये 10 धावा फलकावरती लागले. यॉर्कर चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न नक्कीच होतोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, परंतु थोडासा का होईना ओव्हर थ्रो किंवा चेंडू गोलंदाजाच्या हातातून निसटला आणि एक धाव मिळाली. अंतिम चेंडूवरती दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 1 गडी बाद 11. यापुढील होणारा सामना सागरी गणेश थळ विरुद्ध बापदेव प्रसन्न चाळमळा. दोन्ही संघाचे कर्णधार इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. सागरी गणेश थळ विरुद्ध बापदेव प्रसन्न थळ चाळमळा. दोन्ही संघाचे कर्णधार इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचे. तिसऱ्या षटकासाठी बघतोय आपण नवीन गोलंदाज, एक नवोदित गोलंदाज आहे. जागृती थळ संघामध्ये खेळत असतो असा आर्य कुलपे आज मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाजीसाठी आणि आपण पाहिलं होतं वर्सोलीच्या मैदानावरती त्याने चांगली गोलंदाजी केली होती. एक चेंडूमध्ये एका धावेची गरज असताना त्याने ती धाव रोखली होती. अतिशय जबरदस्त चेंडू टाकला होता, बोल्ड केला होता आणि ती एक धाव त्याने रोखली होती. बघूया आज मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल उसेत 11 थर्ड संघासाठी. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. आर्यचा पहिला चेंडू महेशसाठी. पुढे सरसोन मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली. यष्टीरक्षक हसण्याने चांगला झेल टिपलाय. महेश थेरोंडेकर बॅक टू द पवेलियन.
षटकार ठोकल्यानंतर आपण पाहिलं सौरभ याला माघारी परतावं लागलं. थोडासा मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला आणि तो फटका फसला. आर्य कुलपेला मिळते दुसरी सफलता. नवीन फलंदाज बघतोय आपण महेश पाटील. लोअर फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू वरती येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न. दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात महेश पाटील बॅक टू द पवेलियन. विकेट डाऊन. अतिशय जबरदस्त खेळाडू ज्याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. त्याचप्रमाणे गोलंदाजी सुद्धा अगदी तेज थर्रार चेंडू टाकण्यामध्ये क्षमता आहे. बघूया आज कशा पद्धतीने फलंदाजी करेल. एक उंचपुरा शरीर यष्टी असलेला हा खेळाडू आपण पाहतोय. 3 षटकं मैदानावरती संपुष्टात आलेत आणि 18 धावा धावफलकावरती लागल्यात ए वॉरियर संघाच्या. तुषार पाटील अजूनपर्यंत मैदानावरती आहे आणि तुषार पाटील जोपर्यंत आहे तोपर्यंत मोठे फटके येतील यात काही शंका नाही, कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे. त्याचप्रमाणे ऋतुराज भाबी जो नवीन बॅटर आलाय नॉन स्ट्राईक इनवरती आहे त्याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे. मोठे फटके येतील यात काय शंका नाही. चौथ्या षटकासाठी नवीन गोलंदाज बघतोय आपण श्री साखरकर. एक नवोदित गोलंदाज सागरी गणेश थळ संघाकडून खेळत असतो आणि आज उसेत 11 थळ संघाकडून चौथ्या षटकासाठी आलाय. बघूया चौथ्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. स्लॉग ओव्हर पाहायला मिळते. पहिला चेंडू श्रीचा तुषारसाठी. अकुटप्प्याचा चेंडू चांगला फटका तुषारच्या बॅटमधून. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार.
नवीन फलंदाज नो स्ट्राईक एंड वरती ऋतिक भाबी. ऋतिक भाबी नो स्ट्राईक एंड वरती आहे. एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. बघूया श्रीचा पुढील चेंडू तुषारसाठी. उलट्या बॅटने मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. आणि निर्धाव चेंडू येतोय श्री साखरकरच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर या ठिकाणी पुढचे काही चेंडू निर्धाव टाकतोय. चांगले चेंडू पाहायला मिळतोय. बघूया षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा तुषारसाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. आर्य कुलपे चेंडू खाली आणि झेल सुटला जातोय. बघूया 2 धावा पूर्ण केल्यात. तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न होतोय का? प्रयत्न तर नक्कीच होता परंतु 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. 2 धावेने धावसंख्या आपण बघतोय 27 धावा. 27 27 धावा धावफलकावरती लागल्यात. बघूया षटकातील अंतिम चेंडू श्री साखरकर कशा पद्धतीने अंतिम चेंडू टाकेल. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. तुषारसाठी हा अंतिम चेंडू. फुल टॉस बॉल बीमर पद्धतीचा पंचांनी नो दर्शवलाय आणि चेंडू चाललाय डीप फाईन लेग सीमारे. केल्यात आणि 35 धावा च टार्गेट या ठिकाणी सेट केलंय ए वॉरियर्स संघाने. 35 धावा कशा पद्धतीने उसेत 11 थर्ड संघ काढण्याचा प्रयत्न करेल ह्या पुढच्या इनिंगचं मी धावतं समालोचनासाठी मी घेऊन जातोय. तर सागरी गणेश थळ विरुद्ध बापदेव प्रसन्न चाळमाळा दोन्ही संघाचे कर्णधार. तर मी आदरणीय सन्माननीय सुशांत पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायची आहे. सागरी गणेश थळ विरुद्ध बापदेव प्रसन्न चाळमाळा दोन्ही संघाचे कर्णधार. तर आपण पाहतोय सागरी गणेश थळ विरुद्ध बापदेव प्रसन्न चाळमाळा या दोन संघांमध्ये नाणेफेक होणार आहे. एका साईडला प्रशांत तर दुसऱ्या साईडला जयेश कर्णधार असणार आहेत. तर नाणेफेक आदरणीय सन्माननीय सुशांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते RDC बँकेमध्ये हाशिवरा ब्रँचमध्ये मॅनेजर या पदावर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आज नाणेफेक होतोय दुसऱ्या सामन्याची.
कोण बोलतोय? तर बापदेव हेड पडलेला आहे. आपला निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण करणार आहेत. ठीक आहे. ओर टू कमबॅक. आणि या 35 धावांचा पाठला कशा पद्धतीने होईल हे सांगण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय मॅन फ्रॉम गोंजीस निखिल पडते यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो, 2 मिनटं. तर मान्यवर उपस्थित आहेत. मी विनंती करतोय सुशांत पाटील यांना की आपण आसनस्थ व्हायचं आहे आणि हेमंतजी गुंजाळ सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सुशांत पाटील RDC हशिवरा ब्रँचचे मॅनेजर आहेत, त्यांचे पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे एक फोटो घे. सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जातोय. त्याचप्रमाणे सागरी गणेश थ संघाच्या संघमालक आपण पाहतोय ॲडव्होकेट रेखा विवेक ठाकूर या सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती करतोय हेमंतजी गुंजाळ सर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ घेऊन त्यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे हेमंतजी गुंजाळ सरांना विनंती करतोय मयूर घरत याने आपल्याला सामनावीराच्या ज्या चषक दिलेले आहेत, ट्रॉफीज दिलेल्या आहेत, तर मी हेमंतजी गुंजाळ सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मयूर घरतचं सुद्धा स्वागत करायचं आहे. ओटो कंबॉक तिथे निखिल पडते यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. सर्वप्रथम गणरायाला वंदन करतो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कला यांचा अधिपती गणपती बाप्पाला तर सर्वप्रथम वंदन करावं लागतंच, कारण का त्याचे आशीर्वाद घेणं फार महत्त्वाचं असतं. तदनंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत शुभम, कुठेतरी माझा शब्द कमी पडतोय, अधुरा पडतोय असं मला वाटतंय, कारण का महाराष्ट्राचे नाही तर उभ्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय? एक सोपा प्रश्न आहे, त्याचं उत्तर देखील सोपं तितकंच आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे माणसाच्या रूपात जन्माला येऊन स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर दैवत्वापर्यंत पोहोचताना येतं. याचं मूर्तिमंत मॅच चालू होते, सामना चालू होतोय. थोड्याच वेळामध्ये नक्कीच कोण कोणावरती हाबी पडणार समजणार आहे. पहिला चेंडू राईट मुहूर्त विकेट उडवलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड टिप स्क्वेअर लेगच्या रिजन वरती वन बाउन्स, चेंडू दणदण सीमा रेषेच्या बाहेर, चौकार.
ते नंदन घरत आणि त्यांचा संपूर्ण परिवार आज मैदानाच्या वरती चांगलं काम करणार आहे. कालच्या दिवसामध्ये देखील या स्पर्धेची सुरुवात झाली. आजचा दुसरा दिवस स्पर्धेचा आपण पाहतोय. उडाला चेंडू 30 यार्ड सर्कल मध्ये, चेंडू ट्रॅव्हल बिहाइंड द विकेट लॉंग स्टॉप रिजन मध्ये. तिथे आपल्याला काय पाहायला मिळालं, तिथे पाहायला हे मिळालं की या चेंडूवरती अगदी एक धाव सोरट्या स्वरूपामध्ये घेतली गेली आणि ही एक धाव धावफलकावरती येत असताना शुभम आम्हाला सांगत असताना धावफलकावरती 5 धावा पूर्ण झाल्यात. 35 धावांमधून 5 धावा वजा कराव्या लागतात. 30 धावांची इथून मात्र पुढे गरज असणाऱ्या सामना जिंकण्यासाठी संघ उसेत 11 थळ या संघाला आपण पाहतोय. मॉर्निंग ग्रुप थळ आयोजित वीर दमदार आमदार थळ प्रीमियर लीग 2026 हे पर्व उडवलाय. चेंडूवरती फटका चांगला आहे. फॉरवर्ड डीप मिडविकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे फेकी होणार आहे. एका धावेसाठी मात्र एकेरी आणि दुहेरी धावांना प्रचंड महत्त्व अलीकडच्या काळामध्ये द्यावं लागतंय. कारण का भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी त्यांच्या एका छोट्याशा इंटरव्ह्यूमध्ये काय सांगितलं होतं माहिती आहे का मित्रांनो, की माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या कारकिर्दीमध्ये कधीच चौकार आणि षटकारांना महत्त्व दिलं नव्हतं. एकेरी दुहेरी धावांना महत्त्व देणारा खेळाडू म्हणूनच की काय जागतिक स्तरावरती महान दर्जाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेसच्या या चेंडूवरती अगदी हुक करण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता. चेंडूवरती चेंडूचा आणि फळीचा कोणताही संपर्क झालेला नाहीये. डॉट चेंडू निघालाय. अगदी पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आल्यात 6 धावा. 6 धावा धावफलकावरती आल्यात. इथून मात्र पुढे 29 धावांची गरज असणार आहे येणाऱ्या 18 चेंडूंवरती. येस, 18 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण सांगितलं जातंय. पहिलं सत्र झालंय, अगदी शांततेचा काळ संपलाय मित्रांनो. असं म्हटलं जातं ना की शांततेच्या काळामध्ये तुम्ही जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडवावं लागतं. अगदी आता युद्धाचा काळ चालू झालाय. येस, नो टीम मीटिंग, वेळ वाचवायचा. हा वेळ मित्रांनो तुमच्यासाठीच आहे. टीम मीटिंग घ्यायची नाहीये. सर्व खेळाडूंनी एकत्रित यायची. इथून मात्र पुढे गरज नसणार आहे. संघाचा कर्णधार यांनी दखल घ्यायची आहे. आम्ही टाइम सेट केलेला आहे, काउंटडाऊन सेट केलेला आहे तुमच्यासाठी. हा वेळ देखील तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. चांगल्या षटकांचे सामने आपल्याला पार पाडायचे आहेत. हा इथून मात्र पुढे आमचा प्रयत्न असणार आहे आणि त्याच्यासाठी एक गोड संदेश असेल की वेळ वाचवा. अगदी शाळेत असल्यापासून आपण सुविचार फळ्यावरती लिहत आलेलो आहोत की वेळेचा सदुपयोग करा. त्याचा आता आपल्याला प्रात्यक्षिकमध्ये मैदानाच्या वरती खऱ्या अर्थानं उपयोग करावा लागणार आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी करण्यासाठी ऋतिक भाबी बॉलिंग ट्रॅक वरती अलिबाग एंड कडून ऋतिकला आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. राईट मोर द विकेट. षटकातील पहिला चेंडू ऋतिकच्या माध्यमातून उडवलाय. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडूची खेळी तिथे करण्यात आली आहे. अर्थातच एका धावेसाठी फेकी शूट केलाय. तिथून एक धाव फलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळते. वीर दमदार आमदार थळ प्रीमियर लीग 2026 हे पर्व ज्यावरती तुम्हाला आणि आम्हाला देखील आहे गर्व. मैदानाच्या वरती सर्व संघ एकमेकांच्या विरोधामध्ये जिद्दोजहद करत असताना याची डोळा पाहायला मिळतात. अगदी पहिल्या सत्रामध्ये आपण संकेत पोळे यांचा आवाज ऐकलात. मॅन फ्रॉम थळ अगदी चांगलं समालोचन अलीकडच्या काळामध्ये संकेत यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. धावफलकावरती शुभम देखील चांगलं काम करतोय. डीजे मास्टर अर्थातच डीजे नवीनच्या माध्यमातून मनोरंजन केलं जाते. गाण्यांच्या माध्यमातून गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा चालू झाला हा चेंडू. अगदी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे शैलीवरती प्रश्नचिन्ह. पुन्हा एकदा गोलंदाजाच्या इथून मात्र पुढे केलं जाणार आहे. मागणी केली जाते, पडताळणी केली जाते. हे फार महत्वाचं असतं. तिसऱ्या पंचांकडून नक्कीच निर्णय दिला जाईल मैदानाच्या वरती. चला, सर्व संघांनी एकत्रित यायचं, सर्व खेळाडूंनी माफ करा एकत्रित यायचं नाहीये. थोडासा वेळ वाचवण्याचा प्रयत्न आम्ही देखील करतोय मैदानाच्या वरती, कारण का मॉर्निंग सेशन आहे. अर्थातच आपल्याला आजच्या दिवसामध्ये माझ्या माहितीनुसार 11 सामने खेळवायचे आहेत, 10 सामने खेळवायचे आहेत. येस इट इज. आणि त्या 10 सामन्यांसाठी वेळ मात्र आपल्याकडे पुरेसा मैदानाच्या वरती ठेवावा लागणार आहे. इथून मात्र पुढे काय घडणार, गोलंदाज अद्याप तरी त्याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. त्या प्रश्नचिन्हाचं उत्तर मैदानाच्या वरती काय दिलं जाणार आहे. मैदानाच्या वरती दोन्ही संघ एका बाजूने धावा बनवण्यासाठी प्रयत्न केले जातात, एका बाजूने धावा रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात. याच्यावरती भाष्य केलं जाणार आहे मैदानाच्या वरती. एका बाजूला उसेत 11 थळ संघ, एका बाजूला ए वॉरियर्स हा संघ. नाणेफेकीचा कौल उसेत 11 थळच्या माध्यमातून फेअर डिलिव्हरी मैदानाच्या वरती सांगितली जाते. येस. आणि हा चेंडू अवांतर धावेचा अतिरिक्त स्वरूपाची एक धाव घेतली जाते. एका धावेनिशी शुभमला सांगत असताना फलकावरती 8 धावा पूर्ण झाल्यात. 8 धावा पूर्ण झालेल्या असताना 27 धावांची गरज आहे. 27 धावांची गरज. गोलंदाज चालू झाला. राईट मोर द विकेट.
अखूट टप्प्याचा चेंडू, छातीचा वेध घेणारा हा चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून पळतोय. भाग मिल्खा भाग, तिथे चेंडू थांबणार आहे का? आणि तिथे चेंडूची अडवणूक केली जाती आहे. चांगलं अथलेटिझम दाखवलं गेलं मैदानाच्या वरती खेळाडूच्या माध्यमातून. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या गेल्या या चेंडूवरती. 1 वाचवली, 3 धावा घेतल्या गेल्या. 3 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 11 धावा, 11 loss of none, whereas second over in progress from AA Warriors over here. Fantastic cricket atmosphere, morning session. वीर दमदार आमदार थर्ड प्रीमियर लीग 2026. पहिला सामना सर्वांच्या भेटीला. इथून मात्र पुढे काय घडणार? सामना जिंकण्यासाठी गरज आहे धावांची. 27 धावांची गरज आहे, 24 धावांची गरज आहे. 24 धावांची गरज असताना गोलंदाज पुनश्च एकदा अलिबाग एंड कडून शफल झाला थोडासा आणि पंचांकडून नो तरी अद्यापपर्यंत दिला गेलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, तिथे फटका नो. आणि ही एक धाव. 2 धावा घेतल्या गेल्यात अद्यापपर्यंत. नो चेंडू ओव्हर स्टेपिंगचा असणार आहे की कसला आहे आमच्यापर्यंत पूर्ण डिसिजन. यस, फिल्डिंग पोझिशन याच्या माध्यमातून नो चेंडू देण्यात येतोय. अर्थातच या 2 धावा घेतल्या जातील धावफलकावरती. अगदी 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 13 धावा पूर्ण झाल्यात. दुसरं सत्र मैदानाच्या वरती चालू असताना 35 धावांसाठी मैदानाच्या वरती कष्ट नाही, काबाड कष्ट करावे लागणार आहेत. कारण का कठीण आहे ना. म्हणजे जर पाहायला गेलात ना अलीकडच्या काळामध्ये लो स्कोरिंगचे सामने देखील अगदी फलातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या वरती जिद्दोजहद करावी लागते, घाम गाळावा लागणार आहे. दुसऱ्या षटकामध्ये अगदी ऋतिक भाबी गोलंदाजी करत असताना, अलिबाग एंड कडून मारा करत असताना गतीचा वापर बडीमार इथे केला जातोय. ऋतिक पुनश्च एकदा चालू झालाय. उडवलाय चेंडू, तिथे चाललाय बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग. रिजनच्या वरून चेंडू सीमा पार, षटकार. तीन चेंडू झाले. षटकातील 3 चेंडू अद्यापर्यंत बाकी आहेत. 19 धावा फलकावरती झाल्यात. 35 धावा बनवायच्या आहेत. एकंदरीत संघ उसेट 11 थळ या संघाला संघ मैदानाच्या वरती चांगली फलंदाजी करतोय. अजून एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. नुरू आणि आदित्य अशी जोडी मैदानाच्या वरती प्रचंड मेहनत करत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रशंसा ही कर्तृत्वाचीच केली जाते, नाहीतर सावली सुद्धा माणसापेक्षा मोठी असते असं म्हटलं जातं. आणि ते खरं आहे मित्रांनो. यावेळेस 6 चेंडू पुनरागमन केलं जातं. तुझ्या मनगटामध्ये ताकद असेल ना, माझ्या बोटांमध्ये देखील जादू आहे. जादूगिरी मैदानाच्या वरती गोलंदाजाच्या माध्यमातून दाखवली जाते. या 35 धावा रोखण्याचा प्रयत्न इथून मात्र पुढे अर्थातच AA वॉरियर्स संघ करणार याच्यात तीळ मात्र शंका नसणार आहे. कारण का गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज ऋतिकला देखील ओळखलं जातं. अलिबाग टेनिस क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती पकड मजबूत आहे. आता नाही, हा चेंडू अर्थातच अवांतर स्वरूपाचा घोषित केलाय पंचांनी. अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव घेतली जाणार आणि त्याच्यावरती चॅलेंज केलंय गोलंदाजांनी. तिसऱ्या पंचांकडे पुनश्च एकदा मागणी केली जाते. अर्थातच या अवांतर चेंडूसाठी डिसिजन पेंडिंग. येस, अवांतर चेंडूची घोषणा इथून मात्र तिसऱ्या पंचांकडून केली जाते. पंचांच्या अर्थातच डिसिजनला चॅलेंज केलं गेलं होतं, परंतु अपयश आलंय. आणि ही अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव धावफलकावरती जिथे नुरूसाठी सन्माननीय हनीफ जी कुरेशी यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलंय षटकारासाठी. आणि 1 मारलाय, 500 रुपयांचं पारितोषिक त्याला लागू झालंय असं सांगितलं जातंय. अर्थातच पुनश्च एकदा वळूया मैदानाच्या वरती. गोलंदाज तयार आहे, चालू झालाय अलिबाग एंड कडून. यावेळेस 6 चेंडू
चेंडू चाललाय फाईन ऑफ द विकेट, फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू पळतोय, तिथे थांबणार नाहीये, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. फलकावरती 24 धावा पूर्ण झाल्यात. 13 चेंडू एकाच षटकारासाठी होते 500 रुपये आणि ते निरूसाठी प्राप्त झालेले आहेत. यस, लावायला सांगितलेत. प्रचंड पैसा अलीकडच्या काळामध्ये तुम्ही चांगला खेळ दाखवलात ना तर अर्थातच पैसा मिळू शकतो. आणल्यात, उडवलाय चेंडू पाकवा टिप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये, तिथे अडवणूक केली जाणारा. यस, रेड इज शूट केलाय. एका धावेसाठी एक धाव घेतली जाते. एका धावेने धाव फलकावरती अगदी 25 धावा पूर्ण झाल्यात. इथून मात्र पुढे धाव फलकावरती गरज असणारी ती म्हणजे 10 धावांची. सामना पूर्ण करण्यासाठी, सामना जिंकण्यासाठी टीम मीटिंग घ्यायची नाहीये. प्लीज थोडं सहकार्य करा, कारण का ही क्रिकेटची स्पर्धा आहे ना मित्रांनो. यस, ड्रिंक्स ब्रेक देण्यात येतोय आणि ही आपली समजून थोडासा वेळेचा सदुपयोग करा एवढा मात्र संदेश देण्यात येईल. मैदानाच्या वरती आता अगदी 12 चेंडूंवरती धावा बनवल्या गेल्यात, त्या म्हणजे 25 धावा. 12 चेंडू शिल्लक असताना 10 धावांची गरज आहे. हा सामना कोणाच्या माध्यमातून मैदानाच्या वरती अगदी वर्चस्व दाखवलं जाणारा. एका बाजूला उसेद यांनी पॅक केलेला उसेद 11 थळ हा संघ असेल. नाणाच्या दुसऱ्या बाजूला ए वॉरियर्स हा संघ. दोनही संघ अगदी नामवंत संघांमध्ये या संघांची ख्याती केली जाते आणि ते दोनही संघ मैदानाच्या वरती इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी थळ प्रीमियर लीग म्हटलं की याच्यामध्ये खूप सारे गाव येत असतात. त्याच्यामध्ये थळ गाव येत असतो, लोणेरे गाव येत असतो, त्यानंतर भाल गाव येत असतो, वायशेत गाव येत असतो, तुडाळचा काही भाग आपण थळच्या पंचायतीमध्ये पाहत असतो. असे प्रचंड आपण पाहतोय या प्रीमियर लीगमध्ये प्रचंड खेळाडू अर्थातच इंटरेस्ट दाखवत असतात आणि ही क्रिकेटची स्पर्धा सर्वांच्या भेटीला आली आहे. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजच्या दिवसाला सुरुवात झाली. अगदी 10 धावांची गरज. इथून मात्र पुढे गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज केतन म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती थळ एंडकडून गोलंदाजी करत असताना काय घडणार काय बिघडणार. चाळमाळाचा देखील या प्रीमियर लीगमध्ये आपण पाहतोय अर्थातच इंटरेस्ट दाखवला गेला. या गावाची देखील गणना केली जाते आणि अर्थातच थळ असेल, चाळमाळा असेल, सर्वच लोणेरे गाव असेल, भाल असेल, वायशेत या गावांमधून आपण अलीकडच्या काळामध्ये चांगले चांगले खेळाडू उदयनमुख आलेले पाहायला मिळतात आणि ते सर्व खेळाडू आपल्याला या प्रीमियर लीगमध्ये कोणीही षटकार मारला तरी 500 रुपये कोणाकडून, हनीफजी कुरेशी यांच्याकडून आपल्याला प्राप्त इथून मात्र पुढे होणार आहेत. दोनही फलंदाजांसाठी सोनेरी संधी असणार आहे मैदानाच्या वरती. नक्कीच ती कोणत्या फलंदाजाच्या माध्यमातून नक्कीच षटकार इथून मात्र पुढे पाहायला मिळणार. 10 धावांची गरज. जास्तीचा वेळ घेत आहे गोलंदाजी करणारा संघ. थोडं फास्ट घ्या, कारण का फास्ट अँड फ्युरियस क्रिकेट पाहायला सर्वांना आवडतं मित्रांनो. टेम्पो सेट झाला ना मैदानाच्या वरती, तो ब्रेक करून देऊ नका. राईट मोर द विकेट. गोलंदाजी उडवलाय. छातीचा वेग घेणारा चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये एक सोपा झेल. फलंदाज क्रमांक 1 होतोय बाद तंबूच्या आश्रयाला. हिमतीचा होतोय सूर्य उदय आणि अंधारावरती मात दे. एकटं लढतय लेकरू तुझं, तू आशीर्वादाचा हात दे. संघाचा विश्वास, संघाचं स्वप्न मी नक्की एक दिवस पूर्ण करेन. काही नको आई, फक्त प्रयत्नांना साथ दे. असं म्हणत असताना मैदानाच्या वरती नौक्या फलंदाजाला यावं लागतंय. हसनैन कुरेशी नावाचं वादळ मैदानाच्या वरती घोंगावणार का, हे मात्र मोठं प्रश्नचिन्ह. अगदी या वादळाला थांबवायचं असेल ना तर गोलंदाजी करणारा संघ अर्थातच ए वॉरियर्स या संघाला 100 नाही 200% द्यावे लागणार आहेत. कारण का जसं नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण केतन याला देखील पाहतोय, पहिल्या चेंडूवरती आला आणि सर्व काही सिद्ध केलं. त्याचप्रमाणे
त्याचप्रमाणे हसनेंना देखील आपल्याला इथे येऊन मात्र पुढे फलंदाजी करून दाखवावे लागणार आहे. बघा डावखुऱ्या हाताचे फलंदाज अलिबाग तालुक्यातील आहेत ना, टॉप 10 तुम्ही काढलेत ना, तर त्या टॉप 10 डावखुऱ्या हातांमध्ये हसनेंची गणना नक्कीच केली जाते आणि तोच हसनेन कुरेशी आता आपल्याला इन ऍक्शन इथून मात्र पुढे पाहायला मिळणार आहे. अर्थातच उसेद 11 थळ या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना स्ट्रायकिंग एंडवरती समोर केतन, बिग बॅटल मैदानाच्या वरती जिद्दोजहद तयार आहेत. दोनही गोलंदाज चालू झालाय. सन्मान दिलाय चेंडू करपॉइंटच्या रिजन पर्यंत फक्त दिशा दिली आहे एका धावेसाठी. एका धावेनिशी शुभमाला सांगत असताना फलकाची धावा पूर्ण झाल्यात. 26 धावा 26 धावा 10 चेंडू आणि 9 धावांची गरज असणार आहे. 9 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील की या धावा रोखल्या जातील, हे दोन प्रामुख्याचे प्रश्न मैदानाच्या वरती आता उपस्थिती लावतात. क्रिकेट म्हटलं की क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. क्रिकेट हा अनिश्चिताने भरलेला खेळ आहे जिथे सर्व प्रेडिक्शन फेल आहे असं म्हटलं जातं. मैदानाच्या वरती काय घडणार काय बिघडणार, दोनही संघ आपलं खऱ्या अर्थानं 100% देत असताना राईट मुहूर्त विकेट. यावेळेचा चेंडू उडवलाय फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू करतोय फसवणूक. चेंडू वन बाउन्स, चेंडू सी मारे पूर्ण झाल्यात. इथून मात्र पुढे 5 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. संघ उसेद 11 थळ या संघाला बघा गोलंदाजी स्वीकारली होती नाणेफेकीचा कौल जिंकत असताना आणि तो निर्णय आहे ना, अर्थातच इथून मात्र पुढे या चेंडूवरती कोणतीही धाव दिली जात नाहीये. डॉट चेंडू आला. केतन मात्र गोलंदाजी करत असताना एक मोठा आला, परंतु त्यानंतर पुनरागमन मला देखील करता येऊ शकतं. केतन महात्रीची गोलंदाजी सर्व काही सांगून जाते, परंतु आता धावा ना कमी आहेत. आता आपल्याला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. धावा मात्र 5 शिल्लक असताना त्या फलकावरती पुढे सरसावून बदला आदित्य फुटवर्कचा वापर. चेंडू लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये एकासोबत दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल. मैदानाच्या वरती 2 धावा याची देही याची डोळा घेतल्या जातात. अथलेटिझम या हसनेंच्या माध्यमातून असेल नाहीतर आदित्यच्या माध्यमातून असेल ते दाखवलं जातंय. हसनेन अगदी आपण पाहतोय व्यायाम नित्य नियमानं करत असतो आणि तोच हसनेंचा अथलेटिझम आहे ना, मैदानाच्या वरती देहबोली सर्व काही सांगून जात आहे. त्याच्याकडे असणारा तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय. 2 धावा घेतल्या गेल्यात. पुढे सरसावून फटका आदित्यच्या माध्यमातून अलॉंग द कार्पेट. 1 धाव घेतली गेली. आदित्य देखील चांगली फलंदाजी करू शकतो, तो स्वतःला सिद्ध करतोय. स्वतःला सिद्ध करा तर प्रसिद्धी मात्र आपोआपच मिळत असते. मैदानाच्या वरती एका धावेनिशी फलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 33 धावा. इथून मात्र पुढे 2 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू 2 धावा वाचवू शकता मित्रांनो. शेवटपर्यंत सामना सोडायचा नसतो असं मी नाही, असं महेंद्रसिंग धोनी यानं म्हटलेलं आहे. आणि अर्थातच थाला याला आता आठवावं लागेल. 2 धावा वाचवू शकतात. खऱ्या अर्थानं स्वतःच कॉन्फिडन्स लेवल आहे ना, आत्मविश्वास आहे ना, तो आता उंचावण्याची गरज गोलंदाजी करणारा संघ अर्थातच ए वॉरियर्स या संघाला ही गरज आहे, ही काळाची गरज आहे. मैदानाच्या वरती या 2 धावा वाचवल्या जाणार की त्या सहजतेनं बनवल्या जाणार, या प्रश्नाचं उत्तर काय दिलं जाणार आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सौरभ बॉलिंग ट्रॅकवरती एक शॉर्ट ऑफ रनअपच्या माध्यमातून गोलंदाजी करण्याचा एक छोटासा प्रयत्न सौरभच्या माध्यमातून इथून मात्र पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे. सौरभ पुढे सरसावून हा आदित्यचा हा फटका. इथे 1 धाव झेल सुटतोय. पकडो कॅचेस जीतो मॅचेस असं म्हटलं जातं. 2 धावा पूर्ण आणि या सामन्याचा निकाल लागतोय